आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। वडूजची श्रेया मासाळ बनली खटाव तालुक्यातील पहिली लष्करी अधिकारी। वडूज येथील श्रेया हनुमंत मासाळ हिनं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तुंग भरारी घेत भारतीय सेनेच्या लेफ्टनंटपदी विराजमान होण्याचा बहुमान मिळवलाय। जिद्द, चिकाटी आणि सातत्य ठेवलं की कोणत्याही परिस्थितीत यश हे मिळतंच, हा विश्वास श्रेया मासाळ हिनं यावेळी व्यक्त केला। श्रेया हिचे प्राथमिक शिक्षण वडूज येथील नूतन प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण हुतात्मा परशुराम विद्यालयात तर 11वी व 12वीचे शिक्षण मुंबईतील वाघड ग्लोबल स्कूलमध्ये झाले। त्यानंतर COP इंजिनिअरिंग कॉलेज इथे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले। त्यानंतर मुंबईमध्ये डिलाइल कंपनीमध्ये तिनं 2 वर्ष नोकरी केली। सध्या ती बेंगलोर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इथं MBAचे शिक्षण घेत आहे। हुतात्मा न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना श्रेया म्हणाली की नोकरी करत असताना मी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरूच ठेवला होता। मी स्पर्धा परीक्षा गेली 2 ते 3 वर्षापासून देत होते। यावेळी मला व माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी धीर दिला व तुला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे ते क्षेत्र तू निवड असं सांगितले। मला पहिल्यापासूनच शिस्तबद्ध पद्धतीने राहायची सवय असल्याने मी हे क्षेत्र आपल्या करिअरसाठी निवडले। त्यामुळे माझी सुप्त इच्छा पूर्णत्वास जात असल्याने घरच्यांचा पाठिंब्यामुळे मनोमनी समाधान मिळाले। जिद्द व चिकाटीच्या जोरावर 2 ते 3 वर्ष अथक परिश्रम घेतल्याने आज माझे व कुटुंबातील सर्वच सदस्यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आहे। श्रेया ही वडूज येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर हनुमंत मासाळ, डॉक्टर जयश्री मासाळ यांची कन्या आहे। भारतीय केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिनं उत्तुंग यश संपादन केलं असून तिची लेफ्टनंटपदी निवड झाली असून पुढील प्रशिक्षण चेन्नई इथं होणार आहे। श्रेया हिनं तालुक्यातील पहिली महिला लष्करी अधिकारी बनण्याचा बहुमान मिळवलाय। तिचा हा आदर्श वडूजसह तालुक्यातील मुलींमध्ये प्रेरणादायी ठरत आहे। तिच्या या यशाबद्दल खटाव तालुका पत्रकार संघ वडूज, हुतात्मा हायस्कूल, जागृत ग्राहक राजा संघटना, वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळी यांच्या वतीनं अभिनंदन करण्यात आले। याप्रसंगी प्राध्यापक नागनाथ स्वामी, विद्याधर कुलकर्णी, पत्रकार विनोद लोहार, डॉक्टर चंद्रशेखर नांगरे, डॉक्टर कुंडलिक मांडवे, डॉक्टर धनंजय काटकर, डॉक्टर सुषमा मांडवे, कौस्तुभ मांडवे, बाळासाहेब मासाळ, केतकी मांडवे, सर्वेश मासाळ आदी उपस्थित होते। सर्वांचे मला आज ही संधी दिल्याबद्दल मिळाली। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी 2022 सालापासून तयारी करायला सुरुवात केली होती स्पर्धा परीक्षेसाठी। मला स्पेसिफिकली डिफेन्समध्येच करिअर करायचं हे माझं इंजिनिअरिंगला असताना निश्चित झालं होतं। इंजिनिअरिंगमध्ये असताना मला एकदा चान्स मिळाला होता की मी काही नेव्हल ऑफिसर्सच्या संपर्कात आली होती आणि त्यांनी मला विचारलं होतं, मी त्यांना असं कुतूहलापायी प्रश्न विचारले तर त्यांनी मला विचारलं तू का जॉईन करत नाही, करण्याचा विचार करत नाही। त्यावेळेस पहिल्यांदा मला समजलं की डिफेन्स या क्षेत्रामध्ये पण मुलींना संधी असतात, कारण त्याआधी माहितीच नव्हतं की असं काही असतं। आणि तेव्हापासून तो सुरू झालेला प्रवास। नंतर कोविडमध्ये मी बरेचसं रिसर्च केलं आणि मला समजलं CDS, FCAT या परीक्षा असतात आणि ते जर दिल्या आणि त्याच्यानंतर एक इंटरव्ह्यू आहे SSB इंटरव्ह्यू, तो क्लिअर केला तर आपण जाऊ शकतो आणि असं जॉब प्रोफाईल्स आहेत। त्यानंतर इंजिनिअरिंग नंतर मी 2 वर्ष डिलॉइट COP मध्ये इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर डिलॉइटमध्ये 2 वर्ष जॉब करत असताना त्यासोबत अभ्यास करून या परीक्षा दिल्या। पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व TV रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज। आमचा पत्ता 34/2/39, 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर। मोबाईल नंबर 77 44 99 66 58 आणि 95 45 46 84 73।